तो महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस वक्त क्या कुछ कह रहे हैं, सीधे आपको लिए चलते हैं। तर कोरोनाच्या काळामधल्या महत्त्वाचे खर्च काय होते? भाई महत्त्वाचे खर्च होते पीपी किट्स N95 मास्क घेण्याचे, ते मास्कही दिल्यात, त्याकरता पैसेही दिल्यात। दुसरा महत्त्वाचा खर्च होता रेशनचा, ते रेशनचं अन्नधान्य सगळं केंद्र सरकारने दिलेलं आहे। तिसरा खर्च होता मायग्रंट लेबरचा, त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने दिले आहेत। चौथा खर्च या ठिकाणी होता शेतमाल खरेदीचा, त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने या ठिकाणी दिले आहेत। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने पैसे दिले आहेत। आता एक प्रश्न जीएसटीचा या ठिकाणी येतो आणि सातत्याने मनात येईल ते आकडे जीएसटीच्या संदर्भात सांगितले जातात। जीएसटीचा नियम असा आहे की 2016 साली जे उत्पन्न होतं ते गृहीत धरून दरवर्षी 14% वाढ ही प्रत्येक राज्याला मिळाली पाहिजे। आणि तो जो आकडा आहे 5 वर्षापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत तो जो आकडा आहे त्या आकड्यापेक्षा जेवढे कमी पैसे येतील तेवढे पैसे कंपेन्सेशन सेस म्हणून त्या राज्याला दिले जातात। हा कंपेन्सेशन सेस जो आहे केंद्र सरकारने काही गुड्सवर विशिष्ट टॅक्स लावलाय, तो सगळा टॅक्स हा कंपेन्सेशन किटीमध्ये जातो आणि त्यातनं जीएसटी काउन्सिल जी सगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांची काउन्सिल आहे, ही काउन्सिल त्यातनं हे कंपेन्सेशन देतं। यावेळेस त्या कंपेन्सेशन सेस मध्ये पैसे उरले नाहीत कारण टॅक्सेस कमी आले, आपल्याला त्याची कल्पना आहे। तरीही केंद्र सरकारने पहिल्यांदा म्हणजे कायद्यात हे बसत नाही, पण कायद्यात बसत नसताना देखील स्वतःच्या कन्सॉलिडेटेड फंडातनं पैसा देऊन या ठिकाणी नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे क्लिअर केले आहेत। आणि त्याच्यानंतरचे जे काही पैसे आहेत आता ते पैसे कसे द्यायचे, कारण कंपेन्सेशन किटीत पैसे नाही आहे, याकरता जे सगळे आमचे अर्थमंत्री आहेत यांची जी काउन्सिल आहे ही काउन्सिल त्या संदर्भात निर्णय घेणार आहे। आणि साधारणपणे हा निर्णय असा असू शकतो की त्या संदर्भातलं कर्ज ही काउन्सिल घेऊन राज्यांना देईल आणि 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षापर्यंत कंपेन्सेशन वाढवलं जाईल। म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये राज्यांचं कुठलंही नुकसान